नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. जून महिना आलेला आहे, 8 तारीख उलटून गेलेली आहे, तरी सुद्धा आपल्याला अनेक भागांमध्ये पाऊस अजूनही आल्याचं चित्र दिसत नाहीये. त्याच्यामुळे पाऊस गेला कुणीकडे हे बोलायची आता वेळ आली आहे. मान्सून नेमका कुठपर्यंत आलेला आहे? महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तो त्याची आगेकूच कधी करणार आहे? आत्ता मान्सून कुठे आहे? पुढचे काही दिवस हवामान विभागाने नेमका इशारा काय दिलेला आहे? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सध्या मान्सूनची परिस्थिती नेमकी काय, तो कुठे आहे, हे आपण या इमेजच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आता हवामान विभाग ही इमेज जारी करत असतं. मान्सूनची प्रोग्रेस काय आहे, नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच पाऊस हा कुठपर्यंत पोहोचलाय हे हवामान विभाग सातत्यानं सांगत असतं. आपल्याला दिसतंय नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास बघा 8 जून पर्यंत कुठपर्यंत आलाय, तर हा आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्र दिसतोय, इथपर्यंत आलेला आहे. आपण जर बघितलं तर 7 तारखेला मान्सून कोकणात दाखल झालेला होता, दक्षिण कोकणात, आणि 8 तारखेला त्याने थोडीशी प्रगती केली आहे. 8 तारखेला आपण जर बघितलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे. सोलापूरचा जर आपण भाग बघितला, खालचा भाग बघितला, कोल्हापूरचा वगैरे, तिथे मान्सून दाखल झालेला आहे. इकडचा सगळा भाग त्याने व्यापलेला आहे. कर्नाटक असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडूचा भाग त्याने व्यापलेला आहे. हा उर्वरित भारताचा भाग जो आहे हा अजून मान्सूनला व्यापायचा आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 15 तारखेपर्यंत मान्सून अख्खा महाराष्ट्र व्यापू शकतो असा सध्या तरी अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईचा विचार केला तर 12 ते 13 तारखेपर्यंत मान्सून मुंबईमध्ये हजेरी लावू शकतो, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवतोय. पाऊस कधी येईल याचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे, आणि अशामध्येच आता पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये सुद्धा मान्सून प्रगती करेल किंवा तो दाखल होईल अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय. सध्या मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे, कोकणातील खालच्या भागांमध्ये तो दाखल झालेला आहे, अशी परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळतेय. आता हवामान विभागाने नेमकं काय सांगितलंय तर 15 तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे तो पाऊस पाहता पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये, कारण यानंतर पावसामध्ये जर खंड पडला किंवा पाऊस जर आलाच नाही तर त्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की 15 तारखेपर्यंत वाट पाहावी, पेरणीची घाई करू नये. 15 तारखेनंतर पाऊस कशा प्रकारे महाराष्ट्रात दाखल होतो ते सगळं पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करावी. सॅटेलाइट इमेज आपण पाहूयात आणि त्या इमेजच्या आधारे नेमका अंदाज काय आहे किंवा वाऱ्यांची दिशा काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपल्याला खरं तर कळत असतं की कशा प्रकारे वारे कुठल्या बाजूने वाहत आहेत. आता इकडे तुम्ही जर बघितलं ना तर हा जो खालचा भाग आहे दक्षिण भारताचा, इकडे अरबी समुद्रामध्ये जी चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती आहे ती हळूहळू या बाजूला येताना आपल्याला दिसते, आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस पडतोय. हा पाऊस काय मान्सूनचा पाऊस नाही, आणि याच वादळी पावसामुळे सोसाटाचे वारे, विजा, मेघगर्जनेसह हजेरी लावताना आपल्याला हा पाऊस दिसतोय. आणि हा पाऊस दक्षिण भारताचा विचार केला तर सगळीकडेच आपल्याला ओव्हरऑल या सगळ्या भागांमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतोय. हवामान विभागाने नेमकं काय सांगितलेलं आहे तर यंदा पावसावर अल निनोचं सावट आहे, 92% पाऊस असणार आहे, आणि त्यामुळे 18 तारखेनंतर जून महिन्याचा विचार केला तर 18 तारखेनंतर अनेक भागांमध्ये म्हणजेच उर्वरित मराठवाड्याचा भाग असेल, विदर्भ असेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये पाऊस जोरात जे आहे त्याची आगेकूच सुरू करू शकतो. आता हवामान विभागाने नेमके काय अलर्ट जारी केलेले आहेत, काय अंदाज दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहूयात. 9 तारखेचा अंदाज जर बघितला तर विदर्भातील हे जिल्हे बघा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, सगळीकडे आपल्याला पावसाचा अलर्ट आहे, विजांसह पाऊस पडेल. इकडे तुम्ही जर बघितलं फक्त पालघरमध्ये आपल्याला दिसतंय की हीट वेव्ह आहे. बाकी सगळीकडे कोकणातील सगळे जिल्हे, त्याचबरोबर हे मराठवाड्यातील सगळे जिल्हे, विदर्भातील सुद्धा जिल्ह्यांचा विचार केला तर वादळी पावसाची शक्यता 9 तारखेला आपल्याला इथे पाहायला मिळतेय. 10 तारखेचा जर आपण विचार केला तर 10 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्हे सोडले म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जर सोडलं तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच काय तर अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, इथे सगळीकडे वादळी पाऊस असेल. त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोकणातील हे सगळे जिल्हे, मराठवाड्यातील बीड, लातूर, मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगली या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आपल्याला वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. वरती आपण जाऊयात 11 आणि 12 तारखेचा अंदाज सुद्धा आपण पाहूयात. तिकडे काय अंदाज आहे
विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये 11 तारखेला पावसाचा अलर्ट आहे. कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिसतोय. बीड आणि इकडे जर आपण बघितलं तर धाराशिवमध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजेच जोरदार वेगाने पाऊस तिथे पडेल. ग्रीन अलर्ट जिथे आहे तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील. दुसरीकडे 12 तारखेला सुद्धा विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजेच काय तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येऊ शकतो. खाली बीड, लातूर, सोलापूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट आहे, वादळी पाऊस असेल. कोकणातील सगळे जिल्हे, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान कमी असेल आणि हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या 4 ते 5 दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता. वादळी पाऊस काही भागांमध्ये पडणार आहे, मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. अशातच आता मान्सून कशी पुढे आगेकूच करतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 9 तारीख उलटून जाईल आणि तरी सुद्धा मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये अजून सुद्धा मान्सूनची हजेरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे उकाड्यामुळे जे नागरिक त्रस्त झालेले आहेत त्यांना कधी दिलासा मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 15 तारखेपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे. पण हा मान्सून नेमका कधी दाखल होतो उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात सध्या काय वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.